आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। भाई के साथ झगड़ा क्यों किया पूछने पर सामने वालों ने की बड़े भाई की पिटाई। दरअसल सोलापुर शहर नीलम नगर गावड़े बस्ती परिसर में बीते शनिवार 8 जून 2024 को रोहित कानूर नामी लड़का और सनी गड्डम व उसके साथियों के बीच विवाद हुआ था, जिसके बाद रोहित के बड़े भाई उदय कुमार बुधवार 12 जून 2024 को सनी गड्डम से झगड़ा क्यों किया पूछने पर सनी और उसके साथियों ने मिलकर उदय कुमार को पीट कर घायल कर दिया। इस मामले की अधिक जानकारी घायल उदय कुमार ने दी है। बोला। उदय कुमार दत्तात्रय काळूर माझं नाव आहे सर। मी कसं पुण्याला राहतो। पुण्यावरून बहुत असं भांडण झाल्यावर विचारण्यासाठी आलो होतो मी। मग काल कसं तिकडं चाललो होतो, मग त्यांनी थांबलं तिथं। मग त्यांना विचारलो, मग विचारल्यावरती त्यांनी काय केले तर शिव्या वगैरे दिलेत आम्हाला। शिव्या वगैरे देऊन मग लगेच पोरांना फोन केले, तर फोन केल्यावर सगळेजण जमा झाले तर आणि त्यांचा काका आहे, त्यांचा काका आमचं दोघांचं गच्ची धरलं आहे। गच्ची धरून पाठीमागनं पोरं हॉकी स्टिकनी आणि रॉडनी असं डोक्यावर मारलेत आम्हाला। मग एक 12 जण होते बघा, 12-15 जण होते। तर अजून आम्ही असं कुठं कंप्लेंट करतो म्हणून परत आमच्यावरच उलटा कंप्लेंट केलेत त्यांनी। आम्ही गेट उतरून चोरी केलो हे निरोप आमच्यावर ढकललेत पोलीस चौकीमध्ये। आम्ही तसं केलो नाही तरीसुद्धा त्यांनी असं निरोप हे केलेत पोलीस चौकीमध्ये। आम्हाला एवढंच प्रशासनाकडून लवकरात लवकर न्याय मिळावा। कोण मारलेत, काय त्यांची नाव वगैरे माहीत आहेत का? ते सनी गज्जम आहे, अजून त्याचं आपू लोकुर्ते म्हणून आहे, अजून त्यांचं नाव मला माहीत नाही। कुठं झाली आहे मारहाण? बरोबर नीलम नगरमध्ये गणपती मंदिराजवळ। बोला। एवढ्या लहान गोष्टीसाठी एवढं मोठं भांडण केलं तर त्यांना डोक्याला इटांनी मारले, तर बांबूनी मारले ते मोठा मुलगा त्यांना आमचं नाही करावं। कोणी मारलेत, काय कुठं झाली आहे घटना? घटना कुठं? वडीसीलाच का? नीलम नगर। दोन्ही आपले मुले आहेत का? दोन्ही आमचंच मुलं। त्याचा भाऊ आला सांगायला, विचारलं तर असं भांडण केलं। कोण कोण होते मारणारे, काय त्याने कोण होतं की आम्हाला माहिती, त्यांनाच माहिती। आता तुमची मागणी काय? मागणी काय? त्याला धरून घालायचं। लई त्याचा पाठीमागं तर लई लागलंय, उठायला आला नाही, तसंच आणलं रिक्षा। दोघांना टाके पडले। दत्तात्रय काळूर। शनिवारी रात्री भांडणं झाली होती, मला मारहाण केली होती 15 जण मिळून। मग गुन्हा दाखल केलं होतं चौकीमध्ये। पोलीस कोण लक्ष दिले नाही। 4 दिवस त्यांना कोणाला पण बोलून घेतले चौकीला। मग काल रात्री भाऊ गावावरनं आलं, बोलण्यासाठी गेलो त्यांच्या घराकडे। मग दोघांना अजून 15 जण रॉडने ऑफिस स्टिकने मारायचं चालू केलं, डोक्यात इटा बिटा घातली। कुठं झाली आहे मारहाण? नीलम नगर गणपती मंदिर। काय कारण काय मारहाणचं? काय मारहाणचं कारण आहे की माझा मित्र मी चायनीज खायला बसलो होतो। मग त्याने शिवा मला दिलं, त्यांना वाटलं की शिवाय त्याला दिलं। मग चायनीज गाडीमध्ये घुसून मारले ते 15 जण। ते चायनीजमध्ये कधी झाली होती मारहाण? शनिवारी रात्री झालं होतं। मग त्यानंतर कोण कोण मारलेत, काय नाव वगैरे माहिती आहे? आपू लोकुर्ते, गणेश वड्डूर, सनी गज्जम, ऋषिकेश गरदास, अजून रोहित म्हणून एक नाव होतं, आडनाव माहीत नाही, अर्शल। 10-15 जण होते, त्यांनी नावं माहीत नाही त्यांची। तर तुमची मागणी काय आता? आम्हाला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा एवढं विनंती करतो।